कॉलेजमध्ये गॅदरिंग सुरू होत मंतरलेले जादुई वातावरण. आज कविता वाचनाचा दिवस होता. गोरीपान लांब केसांची आणि मोठ्या मोठ्या काळ्याभोर बोलक्या डोळ्यांची सावनी पेडसे तिच्या मैत्रिणीसोबत पहिल्या रांगेत बसायचं म्हणून हॉलमध्ये जरा लवकरच जाऊन पोहोचली होती. आज अरू ही कविता सादर करणार होतं. अरविंद सोने BA च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सावनी पहिल्या वर्षाला कॉलेज जॉईन केल्यापासून तिने त्याच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. त्याचं दिसणं, बोलण्याची स्टाईल आणि त्याची कविता भारावून गेली होती. सावनी त्याच्या समोर जाण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची एकही संधी ती वाया जाऊ देत नव्हती. एक अजाणत आकर्षण तिला त्याच्याबद्दल वाटू लागलं होतं. मग मुद्दाम तो जिथे असेल तिथे मैत्रिणीसोबत जाऊन उभं राहणं, त्याच्या नोट्स मागणं. हळूहळू सावनीने त्यांच्याशी मैत्री वाढवली. तिला अनेकदा वाटे की त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करावं, त्याला सांगून टाकावं की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, मला तू फार आवडतोस. पण एकीकडे तिला वाटत होतं हे सांगितलं आणि अरूला आवडलं नाही तर तो आपली मैत्रीही सोडून टाकेल. कुठल्याही परिस्थितीत तिला अरूचा दुरावा नको होता. सावनी, तू अरूला सांगून का नाही टाकत? अश्विनीने तिला परत एकदा विचारलं. नाही गं, तो नाही म्हणाला तर? मला भीती वाटते. जाऊ दे ना, सावनी उत्तरली. तितक्यात तिथे अरूला आला. ये सावनी, इथे काय करताय? मी तुम्हाला कुठे कुठे शोधत होते. पाहिलं का? कुठे? या सलवार कुर्त्यावर जॅकेट हवं होतं. त्याला म्हटलं तर कुठे जाऊन बसायला कोण जाणे. आता कार्यक्रम सुरू होईल. पप्प्याला धावत येताना बघून अरू तिकडे पोहोचला. पप्प्या, चाळीसला कुठे कडमडला होतास आणि जॅकेट कुठे आहे? हे घे शहाण्या. कार्यक्रम यांच्या आणि धावपळ मात्र आम्हाला, पप्प्या म्हणाला. सावनीने अरूला जॅकेट घालायला मदत केली आणि तो विंगकडे पळाला. किती स्मार्ट दिसतोय. अरू काही केल्या त्याच्याशी बोललं पाहिजे, सावनी विचार करत होती. अरू स्टेजवर आला तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. सारं कॉलेज त्याच्या कवितासाठी वेडं होतं. ते वयच वेड असतं. कुणी मोहून जातं, मन स्वप्नात तरंगत राहतं, मुग्ध गंधात गंधून जातं. ते वयच वेडं असतं. हातातील त्या हाताने एक नवं नातं खुलतं. मला छोटासा कोपरा हवा म्हणतात सारं आभाळच मिठीत येतं. ते वयच वेडं असतं. सगळ्या जाणीव बधीर होतात. त्या एका शब्दासाठी कान आतुरतात. प्रेमात पडल्यावर जाणवतं ते हुरहुरणं खरं तर याच्यासाठी असतं. ते वयच वेडं असतं. ते वयच वेडं असतं. अरे यार, काश ही कविता माझ्यासाठी केली असती. काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे, सावनी मनातल्या मनात म्हणाली. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोचल्यावर ती पहिले अरूला शोधत कॅन्टीनमध्ये गेली. त्याला तिच्यासाठी कॉफी आणायला सांगून पटकन त्याच्या सॅकमध्ये एक गुलाबी पत्र टाकलं. आज दिवसभर सगळ्यांनी फक्त कल्ला केला. कॉलेजमध्ये घरी गेल्यावर त्यानं ते पत्र पाहिलं. हे कुणाचं पत्र? गंमत वाटली त्याला. ते निनावी प्रेमपत्र वाचून त्यानं ही गोष्ट सगळ्या मित्रमैत्रिणींपासून लपवून ठेवली. मग मधून त्याच्या सॅकमध्ये अशी गुलाबी पत्रे आपोआप यायला लागली. हळूहळू तो ही या पत्राची वाट पाहू लागला. पागल झाला होता तो त्या पत्रांसाठी आणि ती लिहिणारीसाठी सुद्धा. अरे, लक्ष कुठे तुझं? काय चालू आहे सध्या? राघव विचारत होता. पण आरूचं लक्षच नव्हतं. सगळे विचारत होते. फक्त सावनीलाच उत्तर माहीत होतं. ही त्याला चिडवत गालातल्या गालात हसत होतं. शेवटी पत्रातून तिने त्याला भेटण्यासाठी लिहिलं. आरूची स्वारी एकदम खुश होती आज. ती त्याच्या स्वप्नातील अनामिका त्याला आज भेटणार होती. कॉलेजच्या मागच्या टेकडीवर तिने त्याला संध्याकाळी बोलवलं होतं. आज त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कशी असेल ती? कशी दिसत असेल? असू दे, कशीही असू दे. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. ती जशी असेल तसं मी तिला स्वीकारायला तयार होईन. खूप चिलबिलीच चालू होतं त्याच्या मनात.
आज त्यानं त्याच्या मनातलं हे गुपित मित्रमैत्रिणींना देखील सांगितलं. अरे शहाण्या, इतके दिवस आमच्यापासून हे लपवून ठेवलास काय? चल आता पार्टी काढ पहिले. मग काय विचारता सगळेच त्याच्याबरोबर जायला तयार झाले. कसंबसं त्यांना थोपवून ठेवत त्यानं दुसऱ्या दिवशी तिला त्यांना भेटवायचं वचन दिलं. लेमन येलो कलरचा शर्ट, निळी जीन्स, पायात स्पोर्ट्स शूज आणि डोळ्यावरती रॅबन गॉगल चढवून अरू संध्याकाळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा लवकरच त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. हे वाट पाहणं फार जीवघेणं वाटत होतं त्याला. प्रत्येक येणारी मुलगी तीच असेल का, अशा विचारानं तो थोडा पुढे व्हायला आणि निराश व्हायची त्याची. लांबूनच त्यानं सावनीला येताना पाहिलं. अगं तू कशाला आली आहेस इथे? मी सांगितलं ना उद्या तिला सगळ्यांना नक्की भेटवीन म्हणून. तो घाईघाईने पुढे जाऊन म्हणाला. अरे हो, थोडा तरी धीर धर. मी या झाडामागे लपून लांबूनच बघते. मला पण बघायचं आहे रे तिला. असं म्हणून ती दूरच्या एका झाडामागे जाऊन उभी राहिली. अरू कितीतरी वेळ वाट पाहत उभा होता. अंधार पडू लागला तशी त्याची बेचैनी वाढू लागली आणि अचानक त्याला त्याचं पत्रात लिहिलेलं कवितेचं काही ओळी ऐकू यायला लागल्या. फक्त तू आणि मी. मनोमर लुब्ध होतो. तो भारावून पुढे गेला. पाहतो तर सावनी. म्हणजे सावनी ती तू? म्हणजे तू ती पत्र? त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. त्याने सावनीला घट्ट मिठी मारली. माझी अनामिका, माझी सावनी. दुसऱ्या दिवशी दोघेही हसत हसत कॉलेजमध्ये आले. सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याला गराडा घातला. कुठे आहे ती? तिला घेऊन येणार होतास ना? फक्त तू आणि मी. मनोमर लुब्ध होतो. हलके तरंग मनावर जगपसारा क्षणात स्तब्ध होतो. सावनीने त्याच्यासाठी म्हटलेल्या कवितेच्या पुढच्या ओळी म्हणत त्यानं तिची नव्याने ओळख करून दिली. कविता सादर केल्यानंतर अरूनं सहतूक सावनीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातला प्रेमाचा होकार पाहून त्याचं मन थुई थुई नाचू लागलं. आता अरू आणि सावनी सतत एकत्र दिसू लागले. कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये एकमेकांबरोबर राहण्यात त्यांना मजा येत होती. सकाळ झाली की आवरणे, कॉलेजला जाणे, संध्याकाळी आल्यावर थोडा इकडे तिकडे टाइमपास करून अभ्यास करणे आणि झोपणे. या अरूच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये आणखी 2 गोष्टी ॲड झाल्या होत्या. सावनीला भेटणे आणि तिच्या आठवणीत रात्री गाणे ऐकत झोपणे. पूर्वी कधीच मन लपून लावून गाणी न ऐकणारा अरू आता कडव्यातल्या मधल्या ओळी मनापासून गुणगुणू लागला होता. त्यामुळे स्वतःला आणि सावनीला गुंफून बघत होता. त्याच्या कवितांसाठी तिच्या डोळ्यातून मिळणारी दाद त्याला मोहून टाकत होती. स्वतःला कोणत्याही वस्तू किंवा कपडे खरेदी करतानाही तो सावनीचा विचार करू लागला. हा रंग तिला आवडेल का? ही स्टाईल पसंत पडेल का? आणि काय सावनीची देखील यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. अगं उधर भी बराबर लगी थी. उगाच येता जाता आरशात पाहणे. आत्ता या क्षणाला तो बरोबर बसता तर त्याने काय केलं असतं याचा विचार करत राहणे. यामध्येच तिला सगळा वेळ जात होता. म्हणता म्हणता परीक्षा तोंडावर आली. परीक्षेच्या काळात देखील अरूने सावनीला खूप मदत केली. ती दोघं चांगल्या मार्काने पास झाली. दिवस सरत होते तसं त्याचं प्रेमही बहरत चालत होतं. हळूहळू बातमी घरापर्यंत पोहोचली. सावनीच्या बाबांनी त्यांना बाईकवरून एकत्र फिरताना पाहिलं. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी तिला याबाबत विचारणा केली. सावनीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. आई आणि बाबांनी तिला याबाबत ओरडायला सुरुवात केली. ती खूपच रडवेला झाली. तशी त्यांनी तिला जवळ घेतलं आणि गंमत करत असल्याचे सांगितले. त्यांनी अरविंदच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांशी बोलणी केली. दोघांचीही घरून होकारच मिळाला. मग काय विचारता, आता फक्त कॉलेज संपायची खोटी होती. मग सावनी कायमचीच अरूची होणार होती. तोपर्यंत अरूही त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू लागला होता. एकदा दोघंजण सुट्टीच्या दिवशी गडावर फिरायला गेले. वातावरणाचा अंमल दोघांवरही चढला होता. हातात हात घालून फिरताना एकमेकांच्या मिठीत बेधुंद होत. निसर्गाच्या साक्षीने ते कधी एक झाले त्यांनाच कळले नाही.
निघता निघता थोडा उशीरच झाला. अरू, अरे गाडी थोडी हळू चालव ना, मला भीती वाटत आहे. घाबरतेस काय वेडे? अगं घट्ट धरून बस, मला त्यातच तर खरी मजा आहे, डोळा मारत अरू बोलला. अरू, काय काय रे हे? सावनी चक्क लाजली. प्रणयाची लाली तिच्या गालावर चढली होती. तिच्या मोहक चेहऱ्यावर अरू पाहतच राहिला. अन तो समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि नंतरचा अपघात. अरूची शुद्ध हरपली. जाग आली ती हॉस्पिटलमध्ये. त्याची तब्येत आता हळूहळू सुधारत होती. शुद्धीत आल्या आल्या त्याने सावनीबद्दल विचारायला सुरुवात केली. अरू, ऐकतोस ना? अरे आता तरी नाद सोड आणि लग्नाला तयार हो, आई कळकळीने सांगत होती. पण अरूचं लक्षच नव्हतं. आता या वाक्याची त्याच्या घरालाही सवय झाली होती. काही केल्या तो बघत नव्हता. बाबा, काय करतो आहेस? आवर ना पटापट, आज मला लवकर पोचायचं आहे कॉलेजमध्ये. दिवाळीनिमित्त कविताचा कार्यक्रम ठेवला आहे. आज मी ती तुझी कविता सादर करणार आहे. अवनी अरूच्या खोलीत येऊन बोलत होती. ती नाही का तू आईसाठी लिहिली होतीस? अरे ती रे, मनात होते तुझ्या, तरीही तू काही बोललीस नाही. मीच म्हणालो, प्रीत माझी तुझवरी, अन तुझे डोळे बोलून गेले बरंच काही. किती रोमॅन्टिक कविता आहे रे बाबा. खरंच सांग ना आई, काय म्हणाली मग? सांग ना रे आता. मी काय कुकुलबाळ नाही. आता तरी सांगशील का मला? अवनीचा किलकिलाट चालूच होता. अरूनं लक्ष न दिल्यासारखं केलं आणि तो स्वतःच आवरू लागला. आजही त्याचं मन सावनीच्या प्रेमामध्ये आकंठ बुडलेलं होतं. आताही त्याला तिच्याकडे जाण्याची ओढ लागून राहिली होती. दिवाळीचा आनंद चहूकडे सळसळत होता. सगळं वातावरण उत्साहाचं आणि प्रसन्न होतं. आईनं केलेल्या फराळाला आजही ती झक्कास चव होती. थोडं फराळाचं त्यानं सावनीसाठीही बांधून घेतलं होतं. आईकडून दिवाळीसाठीच्या सगळ्यांसाठी आणलेल्या भेटवस्तूही त्याने कालच दिल्या होत्या. आता फक्त तीच राहिली होती. अरू तयार होऊन खाली आली आणि पार्किंगमधून कार काढायला गेला आणि आजी आजोबांना नमस्कार करून नटलेली सजलेली अवनी बाहेर आली. लाडोबा आहे नुसती. आईचंच रूप घेतलं लेकीनं. आजीनेच तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. अवनीला कॉलेजमध्ये सोडलं आणि अरू सभोवर पाहताच राहिला. त्या वातावरणात हरवून भूतकाळात गेला. बऱ्याच वेगाने भानावर आला आणि तिथून निघाला. आज दिवाळी पाडवा होता. सावनी, अगं बघ ना गं, मी काय आणलंय तुझ्यासाठी. मागे वाढदिवसाला ड्रेस आणला होता, पण दिवाळी सणाला मात्र तुझ्यासाठी साडीच घेतो. नेहमी बघ ना गं, हा रंग तुला पसंत पडतो आहे का? आणि ही फराळाचे पदार्थ, आणि हो, नेहमीसारखंच तुझ्यासाठी एक सुंदर अशी कविताही करून आणली आहे. तुझे डोळ्यातून व्यक्त होणं मला आजही वेड लावतं. तुझ्या आणि माझ्या नात्यातील विलन अजून घट्ट आहे. तुझ्यात गुंतून राहण्याचा तसा हा माझा जुनाच हट्ट आहे. अरू बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून सावनीवरच प्रेम ओसंडून वाहत होतं. सिटी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या सावनीची तब्येत गेल्या काही दिवसात फारच खालावली होती. त्या अपघातात तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. ती या कोणालाही ओळखत नव्हती. तिची स्मरणशक्तीच ती गमावून बसली होती. अरू, त्याचं प्रेम, त्याचं नातं आणि त्याचं अवनी अरविंद आणि सावनीची अवनी, त्या प्रेमाच्या उत्कृष्ट क्षणाची आठवण, डॉक्टरांनी प्रयत्नांनी पराकाष्ठा करून जगवलेली सारी काही हरवलं होतं. आज इतक्या वर्षांनंतरही तो सावनीच्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर पण निस्तेज निर्विकार डोळ्यांमध्ये त्याचं मन शोधत होता. मित्रांनो, तुम्हाला जरी कथा आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. अशाच नवनवीन लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.